हॅलो एव्हरीवन, आज म्हटलं थोडासा एक वेगळा व्लॉग करूया। आज ना सकाळ सकाळी एक पार्सल आलं आहे नारायणपेठचं, की एवढी एक्साइटमेंटची गोष्ट असते कारण की एवढे सुंदर कलर्स येतात, एवढे सुंदर पॅटर्न्स येतात। तर मी म्हटलं आज आपण ते शूट करूया जेणेकरून तुम्हाला पण कळेल की हे किती एक्साइटिंग गोष्ट आहे एक पॅकेज ओपन करणं। मी ऑलरेडी पॅकेज ओपन केलेलं होतं, पण मी म्हटलं जेव्हा मी ते कलर्स बघितले मला एवढे आवडले, मी म्हटलं तुम्ही पण ते बघा की कसं दिसतं हे पॅकेज। हे एवढे सगळे कलर्स आलेले आहेत। थोडे कलर्स दाखवते की नेमके कलर्स कसे आहेत। आपण पूर्ण व्हिडिओ तर रम्य कलेक्शनच्या पेजवर बघणारच आहोत। हे सगळे सेमी सिल्क नारायणपेठ आहे। यावेळीचे कलर ऑप्शन जे मी करून घेतले आहेत ना, एवढे सुंदर कलर ऑप्शन्स आहेत। तुम्हाला मी गॅरंटी देते हे कलर ऑप्शन्स कुठेच मिळणार नाही। असे कलर ऑप्शन्स मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी। हा पण माझा फेवरेट कलर आहे नारायणपेठ मधला, आणि हे कलर्स मी मुद्दाम बनवून घेतले आहेत। इतके सुंदर कलर ऑप्शन्स। मोस्टली नारायणपेठचे कॉम्बिनेशन्स आपण बघतो ते रेड बॉर्डर असते, ग्रीन बॉर्डर असते, पिंक बॉर्डर असते, हे कॉमन बॉर्डर झाले। म्हटलं थोडं काहीतरी वेगळं हवं, त्यासाठी मी ह्यावेळी ब्लू बॉर्डर्स, व्हाईट बॉर्डर्स ह्याची कॉम्बिनेशन्स करून घेतले आहेत खास। सगळीजण माझे एवढे पाठ लागलेली की हा परत रिस्टॉक कर तर मी तुमच्यासाठी हा रिस्टॉक केलेला आहे। बॉटल ग्रीन हा ह्याच्यात लाईट दिसतोय पण अगदी डार्क कलर आहे। तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा पण डार्क कलर हवा असेल तर तो पण आहे आपल्याकडे, पण हा थोडासा शेड वेगळा येईल। आता मी तुम्हाला दोघांमधलं, मला ना जे आपल्या टिपिकल साड्या आहेत त्या भरपूर आवडतात, पण त्याच साड्या आपण कशा नवीन कॉम्बिनेशनमध्ये करू शकतो ही पण एक सुंदर गोष्ट आहे। आता जसं मी म्हटलं की एक कॉम्बिनेशन कॉमन असतो तो म्हणजे पिंक, पण त्याचा जो वरचा कलर आहे म्हणजे बॉडी कलर त्याच्याबरोबर आपण खूप एक्सपेरिमेंट केले आहेत। जर पिंक बॉर्डर आली असेल तर असे सगळे कलर कॉम्बिनेशन आले असतात। हा पण एवढा सुंदर कलर आहे। मला माहिती आहे की तुम्ही जर हे कलर्स बघितले तर तुम्ही पण एवढेच कन्फ्यूज असणार की कोणता घेऊ आणि कोणता नको। सगळे कलर कॉम्बिनेशन आलेले आहेत। हे आपण थोडेच कलर्स बघितले पण ते एवढे सुंदर होते। आपण बाकीचे सगळे कलर्स आता रम्य कलेक्शनच्या पेजवर बघूया। ओके दे, बाय बाय।